सिडकोतील अश्विन नगर व स्वामी विवेकानंद नगर, सह्याद्री नगर भागात एकाच रात्री 5 घरफोड्या घडल्या असून त्यामध्ये एका घरफोडीत सुमारे 10,50,000च्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे 16 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे। विशेष म्हणजे 2च दिवसापूर्वी शहराच्या मध्यवस्तीत चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे 1,56,00,000च्या चोरीच्या घटनेनंतर या घटना घडल्याने सिडको परिसरात भीतीचे वातावरण आहे। स्वामी विवेकानंद भागातील रहिवासी ज्ञानोबा पवार हे कुटुंबीय बाहेर गावी गेले असता त्यांच्या बंद घराची कडी तोडून आतील खोलीत कपाटात ठेवलेले 10,50,000ची रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 14 लाखाचा ऐवज चोरून नेण्यात आला। सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत पवार कुटुंबियांना चोरीची घटना कळताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। आम्ही काल शेतात गेलो होतो 4 तारखेला रविवारी, तो 2 दिवस फार्म हाऊसवरच होतो। तर त्या 2 दिवसामध्ये कुठल्या टायमात घडलं, शक्यतो ते 5 तारखेच्या पहाटे सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे। ते दार तोडून काही एंट्री केली वाटतं 4 वाजता 3 वाजता असं लोकांनी दार बाहेरचा तोडला। आपलं बाहेरचं तोडल्यानंतर मध्ये जाऊन गेटवरून उडी वगैरे मारून काहीतरी एंट्री केलेली आहे त्यांनी, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं। आणि मध्ये जाऊन मधला कपाट टामिनी वगैरे तोडफोड करून त्याच्यातली कॅश काय आणि आपले दागिने हे 17 तोळे दागिने गेलेले आहे। 10,45,000चे रोख गेलेली, कॅश गेलेली आहे। आता ते गुन्हा दाखल केला आहे, ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। तर त्याने ते 14 लाखाचं मुद्देमाल ते हे केलेलं आहे, गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सिडको परिसरात सह्याद्री नगर भागात एकाच रात्री 4 घरफोड्या झाल्या। अंबड पातळी फाटा भागात दुचाकी चोरीच्या 5 ते 6 घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। पोलिसांनी भुरट्या चोरांवर कारवाई करावी तसेच गस्त वाढवावी अशी मागणीही या निमित्ताने नागरिकांनी केली आहे।